काँग्रेसचे डॅशिंग आमदार भाई जगताप आपल्या सोबत आहे आणि भाई आज तुमच्या लुकची विधान भवनामध्ये सर्वत्र चर्चा आहे. अगदी डूड वाटतंय तुम्ही आणि सगळे नेते जॅकेट कोट बीट घालून येतात, तुम्ही मात्र अगदी स्पॉटी लुकमध्ये. काय म्हणाल? मी नेहमी स्पॉटी, मी स्पोर्ट्समन राहिलो, मी क्रिकेटर राहिलो, त्यामुळे माझा हा लुक नवीन नाही. विशेषतः इकडे थंडी वाढलेली आहे आणि त्यामुळे आम्ही जॅकेट असेल ब्लेझर असतील हे सगळेच जण घालत असतात. मी सुद्धा वापरत असतो, जुने सगळे आमचे सगळे कपडे काढून वापरत असतो. त्यामुळे आता बाकी सगळ्या गोष्टींना महत्त्व न देता आम्ही जे काम करायला हाती घेतलेले ते आम्ही करत आहोत इमाने इतबारे. नक्कीच ईव्हीएमचा मुद्दा देखील तुम्ही या ठिकाणी उचलला. इतबारे म्हणूनच मी म्हटलं, ते देवेंद्र फडणवीस असं म्हणतात आहेत ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. असं नाही देवेंद्रजी, एव्हरी वोट फॉर महायुती असं आहे ते. कारण ते ईव्हीएमच करू शकते जे तुम्ही करून घेतलंय, पण हे फार काळ चालणार नाही. भाजपचे नेते म्हणतात की बॅलेटवर घेतलं तर बॅलेट गिळून टाकतात. नाही, कोणी कसलं काही गिळत नाही, कोण काही गिळत नाही. अहो साधं आहे हे, पळवाटीसाठी काही म्हणू द्या. माझं म्हणणं आहे की लोकसभेमध्ये खूप मतदान असतं, त्याला काय उशीर जात असेल. आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, ग्रामपंचायतीपासून सुरू करा ना, 1 तासात होईल ना. कुठे वेळ लागणार आहे? ग्रामपंचायती, ह्या आपल्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका घ्या ना आणि साबित करा ना, मजा येईल त्याच्यामध्ये. लढा असा सुरू राहणार आणि स्पोर्ट्समॅनशिप प्रमाणे हा लढा देणार 100%. आम्ही याच्यापूर्वीची जेवढी आंदोलन केली, व्यक्तिगत असण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या संस्कृतीचं जे काही बोजवारा या राज्यामध्ये होतो आहे, केलेला आहे, त्या विचाराला जी तिलांजली देण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही लढत राहणार आणि विरोधक म्हणूनच लढत राहणार. भाई एक शेवटचा प्रश्न आहे. 18 till I die गाणं खूप फेमस आहे आणि ते तुमच्यावरती अगदी चपकल बसतं, ज्या पद्धतीने तुम्ही वावरता, दिसता आणि ड्रेसिंग करता. नाही, असं काही विशेष असं योजनाबद्ध करून मी कसलं करत नाही. मी नेहमीच हे करतो. तुम्ही मला 20 वर्ष पाहताय, 20 वर्ष झाली मी असाच येत असतो आणि ह्याचं सगळं खऱ्या अर्थाने क्रेडिट माझ्या कुटुंबाला जातं आणि माझ्या पत्नीला, माझ्या सगळ्याला जातं, कारण आम्ही स्पोर्ट्समन आहोत. आणि मला असं वाटतं की स्पोर्ट्समन राहायला काहीच हरकत नाही, त्यामुळे मी राहतो. सभागृह कधी जिंकणार? मॅच जिंकणार. आता जर त्यांनी अंपायरच जर त्यांनी खरेदी केलेले आहेत, म्हणजे आम्ही तिन्ही दांडके उडवून सुद्धा जर तो आउट देत नाही, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याचं नाव ईव्हीएम आहे, त्याच्या विरोधात लढा आमचा चालू आहे. ओके, धन्यवाद भाई आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.